नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण फ्रूट सॅलड बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सर्वप्रथम आपण इथं कलिंगड घेतलेला आहे, पपई आहे, द्राक्ष आहेत, मोसंबी आहे, केळं घेतलेलं आहे। हे मी 1 वाटी भरून दूध घेतलेलं आहे। हे मी नेस्लेचं मिल्क मेड घेतलेलं आहे। हे बाजारात अवेलेबल आहे। तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता। आता हे पहा, आपण मिक्स करणार आहोत सगळी फळं एकत्रच। तर तुम्हाला किती प्रमाणात हवेत तसे तुम्ही घेऊ शकता। ह्या फळांच्या ऐवजी तुमच्याकडे चिकू सफरचंद असतील तेही फळं तुम्ही घेऊ शकता। ही मी सगळी फळं स्वच्छ धुवून कापून घेतली होती। द्राक्ष कापली का तर त्याची चव छान लागावी म्हणून मी हे कापून घेतली होती। नाही कापली तुम्ही तरीही चालतील। त्यातल्या मी सगळ्या बिया वगैरे स्वच्छ काढून घेतल्या होत्या। तर आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत। मी आता इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्या। हे मिल्क मेड घेतल्यामुळे तुम्हाला वरतून दुसरी साखर घालायची गरज नाही, कारण हे गोडच असतं। छान याच्यावर पसरवून घ्या। आता याच्यामध्ये तुम्हाला अजून दूध ॲड करता येईल। तुम्हाला पातळ हवा असेल तर अजून 1 वाटी दूध घातलं तरीही चालेल। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं नुसती फळं खात नाही, तर असं करून जर मुलांना दिलं तर खूप आवडीने खातील। आता हे पहा, आपली फळं जास्त झालेली आहेत, दूध कमी झालंय म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया। पहा, तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर तुम्ही नाही दूध घातलं तरीही चालेल। मी आता हा सब्जा भिजवलेला आहे। तुमच्याकडं सब्जा असला तर घातला तरी छान लागेल, नसला सब्जा नाही टाकला तरीही चालेल। आता मी सब्जा घालून दाखवते। छान मिक्स करा। आपलं फ्रूट सॅलड खाण्यासाठी तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक यू।